हॅलो. आता आपल्याला जसं की आपण मागच्या पार्टमध्ये बघितलंय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. सो आता आपल्याला बघायचं अँगल बायसेक्टर थिअरम. या दोन थिअरम पैकी एक थिअरम एक्झामला येण्याचे चान्सेस फार असतात. सो अँगल बायसेक्टर थिअरम बघण्या अगोदर थोड्याशा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ओके, पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळी आपण दोन पॅरलल लाईन्स घेतो आणि एक ट्रान्सव्हर्सल घेतो, ओके, हे जे अँगल्स सगळे तयार होतात हे तुम्हाला व्यवस्थित माहित हवे. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल थोडंसं रिवाइज करूयात आपण. हा ए अँगल जो आहे आणि हा अँगल बघा. आता मी इथं ए म्हणण्यापेक्षा हे जे दोन अँगल्स आहेत हे कसले अँगल्स आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि ते करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात? जर लाईन पॅरलल असल्या तर कॉन्ग्रंट असतात. ओके, त्यानंतर आणखी कोणते अँगल कॉन्ग्रंट असतात? तर हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतात का? यांना आपण काय म्हणतो? अल्टरनेट अँगल. हे कसे ओळखायचे? झेड ने तयार होणारे अँगल्स असतात बघा. इथं असा झेड तयार होतो इकडून इकडे, बरोबर. अल्टरनेट अँगल्स पण काय असतात? कॉन्ग्रंट असतात. आणि तिसरे कॉन्ग्रंट नसणारे त्यांना काय म्हणतो आपण? हे दोन एकाच साइडचे अँगल, त्यांना काय म्हणतो आपण? इंटेरियर अँगल. यांची काय प्रॉपर्टी असते इंटेरियर अँगल्सची? तर ते दोन अँगल्स त्यांची सम किती असते? 180, ज्यालाच आपण म्हणतो ते अँगल्स काय असतात? सप्लिमेंटरी. ओके, आता आणखी हे 9वीला एक थिअरम होतं बघा, आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. आयसोसेलस ट्रायंगल थिअरम मध्ये आपण काय करायचो? एक आयसोसेलस ट्रायंगल घ्यायचं. आयसोसेलस म्हणजे काय? तर त्याच्या दोन साइड्स काय असतात? इक्वल. मग ज्या दोन साइड्स इक्वल असतात त्याच्या अपोजिटचे दोन अँगल पण काय असतात? इक्वल असतात. ओके, म्हणजे जर दोन साइड इक्वल असतील तर त्याच्या अपोजिटचे अँगल इक्वल असतात. आणि दुसरं थेरम काय बघितलं होतं की जर दोन अँगल इक्वल असले तर त्याच्या अपोजिटच्या साइड्स पण काय असतात? इक्वल असतात. म्हणजे साइड्स इक्वल मग अँगल इक्वल. हे होतं आयसोसेलस ट्रायंगल थेरम. आणि त्याचा कॉन्व्हर्स काय होता की जर अँगल इक्वल तर साइड्स इक्वल. ओके, याला रिझन तुम्ही असंही देऊ शकता, साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल, किंवा ज्यावेळी साइड्सच्या अपोजिटचे अँगल लिहायचे त्यावेळी असं म्हणू शकता अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड. ओके, किंवा आयसोसेलस ट्रायंगल थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थिअरम. रिझन तुम्ही यातलं काही देऊ शकता. आता आपल्याला आपलं मेन थिअरम बघायचं अँगल बायसेक्टर थिअरम. या ज्या दोन गोष्टी होत्या या का सांगितल्या? कारण याचा उपयोग आपल्याला या ट्रायंगलच्या या थिअरमच्या प्रूफ मध्ये होणार आहे. सो आता बघूयात हे थिअरम. बघा, एकदा थिअरम वाचूयात आपण. थिअरम मध्ये काय दिलंय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल विच डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. स्टेटमेंट भयंकर क्रिटिकल वाटतंय आपल्याला, बरोबर का? सो आपण त्याला डायग्राम वरून जरा सोपं बनवूयात. पहिला आपल्याला डायग्राम तयार करावी लागेल. इथं काय दिलंय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एक ट्रायंगल ड्रॉ करणं गरजेचं आहे. मग आता एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊयात. एक ट्रायंगल ड्रॉ करून घेतलाय मी. त्याला नाव देऊयात ए बी सी. ठीक आहे. त्याच्यात काय करायचं आपल्याला? आता अँगल बायसेक्टर घ्यायचा आहे. सो अँगल बायसेक्टर या अँगलचा घेतो मी. अँगल बायसेक्टर म्हणजे काय? अँगलचे दोन समान पार्ट करणारा. सो आपण या अँगलचा बायसेक्टर काढूयात. सो या ए चे दोन समान पार्ट करणारा एक रे ड्रॉ करतो मी. ओके, सो हे दोन समान पार्ट झाले. या रेला काहीतरी नाव द्यावं लागेल. सो इथं मी नाव देतो डी. ओके, तयार झालं. सो आता इथं इफ आणि देन नाहीये. सो आपल्याला गिवन आणि ट्रू प्रूफ याचा व्यवस्थित संपर्क बघितला पाहिजे. द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल, इथपर्यंतच पार्ट गिवन आहे. त्याच्या पुढे काय सांगितलं की तो बायसेक्टर काय करणार आहे? डिवाइड करणार आहे. ते पुढचं नंतर बघू. सो एवढाच पार्ट गिवन आहे. सो ए बी सी हा ट्रायंगल घेतलाय, तेवढंच गिवन आहे. ठीक आहे. मग आता गिवन लिहून घेऊया. गिवन मध्ये काय येणार मला सांगा? गिवन मध्ये काय येईल? गिवन काय लिहिलं जाईल? इन ट्रायंगल ए बी सी रे एडी is a bisector. A B C ray AD 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 is a bisector. A
ऑफ अँगल BAC. सो BAC चा बायसेक्टर आहे आणि या BC साइडला कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट करतोय? D ला, अँड इट इंटरसेक्ट्स साइड BC at point D. ओके, एवढंच गिवन असणार आहे. आता आपल्याला काय लिहायचंय? टू प्रूव्ह लिहायचंय. सो टू प्रूव्ह बघा बरं काय, विच डिवाइड्स, त्यांनी काय सांगितलंय? अँगल बायसेक्टर डिवाइड्स द साइड अपोजिट टू अँगल. त्या अँगलच्या अपोजिटची जी साइड आहे तिला डिवाइड करतो. दिसतंय आपल्याला डिवाइड केलंय दोन पार्ट मध्ये. पहिला पार्ट आहे BD, दुसरा पार्ट आहे DC. बरोबर. सो या दोघांना डिवाइड करतोय. कशात करतोय? रेशो मध्ये. सो BD अपॉन DC इज इक्वल टू, आणि तो रेशो काय आहे? रिमेनिंग साइड्स जो रेशो असेल तोच रेशो. म्हणजे BD च्या जवळ जी साइड आहे, ऍडजस्टंट साइड बघायची BD ला. BD ला ऍडजस्टंट कोणती साइड आहे? BA. बरोबर, BA किंवा AB. त्यानंतर इकडं DC ला कोणती आहे? AC. ओके, हे मिनिंग आहे त्या सेंटेन्सचा की हा जो रेशो आहे या दोन पार्ट्सचा, तो रेशो आणि या रिमेनिंग साइड्सचा रेशो, हा रेशो काय असतो? सेम असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? तर कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्शन का करायचंय? तर आतापर्यंत आपण काय केले? जे थेरम बघितले तेच थेरम आपल्याला हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी वापरावे लागतील. आपण आतापर्यंत थेरम कोणते बघितले? पहिलं बघितलं एरियाचा, ते रेशो, आणि त्यानंतर आता लेटेस्ट काय बघितलं? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची बेसिक कंडिशन काय आहे? की त्याच्यात काय पाहिजे असतं? पॅरलल साइड हवी असते. एक साइड असते, त्याला एक पॅरलल लाईन हवी असते. पॅरलल शब्द आला पाहिजे. बरोबर का? मग आता आपण तयार करणार आहे पॅरलल साइड. कशी तयार करणार? तर बघा, हा जो अँगल बायसेक्टर आहे, ओके, जो रे, त्यालाच बरोबर पॅरलल आपल्याला रे काढायचा आहे. कुठून? तर या C पॉइंट मधून काढायचा आहे. ओके, सो C पॉइंट मधून मी बरोबर पॅरलल रे काढतो. ओके, काढला. आता काय करायचंय? ही साइड पण आपल्याला एक्सटेंड करायची या रेला जोपर्यंत इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत. मग आता ही साइड थोडीशी इंटरसेक्ट वाढवून घेऊया आपण. वाढ, ठीक आहे. आता बघूया ते इंटरसेक्ट होतंय का? ठीक आहे. या पॉइंटला आता काहीतरी नाव द्यावं लागेल. नाव देऊयात E. ठीक आहे. आता हे कन्स्ट्रक्शन आपल्याला लिहून घ्यावं लागेल. सो लिहिणार कसे? ड्रॉ रे. या C मधून आपल्याला एक रे काढायचा आहे. ड्रॉ रे पॅरलल टू AD. AD कशातनं काढायचा आहे तो रे? तर पॉइंट C मधून काढायचा आहे. सो थ्रू पॉइंट C. हे लिहिलंय आपण, जसं कन्स्ट्रक्शन केलंय तसं लिहितोय आपण. थ्रू पॉइंट C. आणखी काय केलं आपण? ही साइड एक्सटेंड केली. थ्रू पॉइंट C एक्सटेंड साइड BA, extend side BA so as point E. Okay. ओके, सी ला त्याने इंटरसेक्ट केलंय ऍट पॉइंट ई. आता आपल्याला प्रूफ बघायचं. ठीक आहे. तर मग प्रूफ साठी आपल्याला एक बेसिक आयडिया बघावी लागेल की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमने कोणता रेशो येतोय. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम पाहिलं तर माझा क्वेश्चन आहे, वापरता येईल का? येस, वापरता येणार आहे. कसं वापरता येईल बघा बरं. हा जर पूर्ण ट्रायंगल घेतला तुम्ही BEC,
याच्यात ही साइड या साइडला पॅरलल आहे, बरोबर का? उभा करून बघितलं तर आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची डायग्राम दिसेल, बरोबर? सो हा जर बीईसी बघितला तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर वापरायचं म्हणलं तर बघा या साइडचे दोन पार्ट पडले, बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू इकडे काय होईल बीए अपॉन ए, बरोबर का? हा रेशो मिळाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनी. आता या रेशोला याच्या बरोबर कंपेअर करा. बघा ही साइड तर सेम आहे, बीडी अपॉन डीसी, बीडी अपॉन डीसी. इकडे पण बीए आलंय, इकडे पण बीए आलंय, फक्त इथं एसी आलंय आणि इथं काय आलंय ए. मग आता आपला पार्ट एकच प्रूव्ह करायचा राहतो, ते म्हणजे एई आणि एसी हे काय सेम आहे. मग आता इथं बघा एई आणि एसी ह्या एईसी ट्रायंगलच्या दोन साइड्स आहेत. या दोन साइड्स जर आपण हे खालचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केले तर अँगल्स कॉन्ग्रुएंट, त्यामुळे अपोजिटच्या साइड कॉन्ग्रुएंट असं आपल्याला प्रूफ मिळू शकते, बरोबर? मग आपण पहिल्यांदा काय करून घेऊया, हे एई आणि एसी हे दोघं सेम दाखवून घेऊया, जेणेकरून डायरेक्ट आपल्याला पुढचा प्रूफ मिळेल. मग आता त्यासाठी आपल्याला हे दोन अँगल्स सेम दाखवणं गरजेचं आहे, बरोबर का? मग पहिल्यांदा बघा आता आपल्याकडे काय आहे, पॅरलल लाईन. सो आता प्रूफला चालू करूयात आपण. इथं घेतो मी प्रूफ. मग आता आपल्याला या दोन साइड्स प्रूव्ह करायच्यात इक्वल, म्हणजेच हे दोन अँगल इक्वल प्रूव्ह करायचे. आता मला सांगा हा अँगल आणि हा अँगल दोघं सेमच आहेत का रे? आहेत, कारण इथं झेड तयार होतोय का बघा, झिग झॅग झिग झेड तयार झाला. इथे कोणते अँगल्स असतात? अल्टरनेट अँगल्स असतात, आणि अल्टरनेट अँगल्स काय असतात? इक्वल असतात, बरोबर? पण मग अल्टरनेट अँगल्स लिहितो कसं आपण? 9th स्टँडर्डला बघितलंय कसं लिहिणार आहे आपण? एडी. सो बघा मी लिहितोय कसं, सिन्स एडी इज पॅरलल टू सीई किंवा ईसी अँड ट्रान्सव्हर्सल कोणती घेतोय आपण? ही मधली. अँड एसी इज अ ट्रान्सव्हर्सल. हे असं केल्यामुळे आपल्याला जे दोन अल्टरनेट अँगल्स मिळत आहेत ते दोन अल्टरनेट अँगल्स काय असणार आहेत? इक्वल. सो देअरफॉर अँगल, हे कोणते ट्रान्सव्हर्सल अँगल अल्टरनेट अँगल्स आहेत? DAC is equal to, it's congruent to angle DAC ECA. ओके, हे मिळालं आता आपल्याला. आता मला सांगा हा जो अँगल आहे बघा, आता हा अँगल आणि हा अँगल दोघं सेमच असतील का रे? असतील. आता आपण ट्रान्सव्हर्सल कोणती घेतोय? ए. आणि हे दोन अँगल्स कसले तयार होत आहेत? कसले तयार होत आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. जर तुम्ही ही रेष मिटली तर तुम्हाला दिसेल, बरोबर? सो येणार आहे नाव. आता जर ट्रान्सव्हर्सल मी AE घेतली, ओके, सो नाव AE इज अ ट्रान्सव्हर्सल. आता बघा परत, ज्यांना नाही कळतंय पटकन की ती ट्रान्सव्हर्सल, सपोज मी ही लाईनच ड्रॉ नाही केली, आता दिसतंय सगळ्यांना इथं या दोन लाईन पॅरलल आहेत आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे. सो हे दोन अँगल्स काय होतात? करस्पॉन्डिंग अँगल्स. सो देअरफॉर अँगल BAD is congruent to angle BAD is congruent to angle AEC. आता या दोघांचे रिझन्स लिहायचे आहेत आपल्याला. याचं रिझन काय आहे? हे कसले अँगल्स आहेत? अल्टरनेट अँगल्स. आणि हे कसले अँगल्स आहेत? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. आता त्या इक्वेशन्सच्या दोन साइड्स वर फोकस करा. इथं आता आपल्याकडे काय आहे? हा एडी जो आहे तो काय आहे? अँगल बायसेक्टर. त्यामुळे हे दोन अँगल्स काय आहेत? सेम आहेत. म्हणजे BAD आणि CAD हे दोघं अँगल्स काय आहेत? सेम आहेत. आता
आता इथं बघा DAC म्हणजे कोणता अँगल? हा वाला, आणि BAD म्हणजे हा वाला. हे दोन्ही अँगल इक्वलच आहेत का? येस, इक्वलच आहेत. सो या दोन इक्वेशन्सची ही साइड सेम आहे, त्यामुळे ही पण साइड काय असणार आहे? सेमच असणार आहे. सो आता ते लिहूयात आपण. बट अँगल DAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BAD. याला काय रिझन आहे? हे दोन अँगल्स का सेम आहेत? कारण तो अँगल बायसेक्टर आहे, किंवा सरळ तुम्ही सिंपली गिवन जरी लिहिलं तरी चालेल, कारण गिवन मध्ये लिहिलेलं आहे की तो अँगल बायसेक्टर आहे. मग आता ह्या तीन वरून आपल्याला काय कळतंय की हे दोघं इक्वल आहेत, त्यामुळे इकडची साइड्स काय असणार आहेत? इक्वल. सो हे लिहिणार कसे आपण? याला देणार फर्स्ट, याला देणार सेकंड, याला देणार थर्ड. सो इथे लिहिणार काय? फ्रॉम 1, 2 and 3. काय मिळेल आपल्याला? फ्रॉम 1, 2 and 3 अँगल ECA is congruent to angle AEC. आता बघा ते दोन अँगल्स कोणते आहेत? ECA म्हणजे हा वाला अँगल होतो, आणि दुसरा AEC म्हणजे हा वाला अँगल होतो. सो हे दोन जर अँगल सेम असतील तर त्याच्या अपोजिटच्या साइड्स पण काय असायला हव्यात? सेम असायला हव्यात. सो इथं काय येईल? देअरफॉर. आता मला सांगा ECA च्या अपोजिटची साइड, ECA च्या अपोजिटची साइड कोणती आहे? देअरफॉर साइड AE इज कॉन्ग्रुएंट टू AEC च्या अपोजिटला कोणती आहे? AC. सो साइड AE इज कॉन्ग्रुएंट टू साइड AC. याला रिझन काय असेल? एक तर अँगल वरून साइड म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल, किंवा तुम्ही हे पण रिझन देऊ शकता साइड्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. ओके, हे रिझन पण देऊ शकता. मग आता पहिलं तर आपण हे दाखवून घेतलं AE आणि AC ह्या दोन सेमच साइड्स, बरोबर. या दोन साइड्स काय झाल्यात? आपल्या सेमच झाल्या. आता आपण कोणतं थेरम वापरणार आहे? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, तो रेशो आणण्यासाठी. सो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम साठी आपल्याला ते पॅरलल आहे हे सांगावं लागेल. सो त्याची सुरुवात कशी असेल? नाव इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घेणार आहे आपण? हा पूर्ण मोठा ट्रायंगल घेणार आहे, BEC. सो BEC काय दिलंय या ट्रायंगल मध्ये? AD इज पॅरलल टू EC. सो AD इज पॅरलल टू EC. याला काय रिझन आहे रे? AD इज पॅरलल टू EC. काय आहे ते पॅरलल? आणि आपण तसं काय केलंय? कन्स्ट्रक्शनच तसं केलंय की ते पॅरलल असते. सो याला रिझन काय येईल? कन्स्ट्रक्शन, बरोबर. एकदा का पॅरलल झाले की आपलं काय होईल? देअरफॉर रेशो येणार आहे BPD ने. रेशो काय येईल आता? BD अपॉन BD अपॉन DC. जर कळत नसेल तर बघा, ही लाईन परत काढून टाकली. ओके, तर हा ट्रायंगल असा बघायचा आहे उभा करून, जेणेकरून हे दोन रेशो आणि इकडचे दोन रेशो. सो इज इक्वल टू काय येईल? BA अपॉन AE, बरोबर. याला रिझन काय येईल? हा रेशो कशावरून आला? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. याचा शॉर्टकट काय लिहू शकतो आपण? BPT. पण आता आपल्याला माहिती आहे AE बरोबर काय आहे? AC, बरोबर. सो देअरफॉर आपण AE ला कशाने रिप्लेस करू शकतो? AC ने. सो BD अपॉन DC इज इक्वल टू BA अपॉन AC. याला रिझन काय येईल? एक तर AE इज इक्वल टू AC असं रिझन डायरेक्ट लिहू शकता, किंवा याला काय करा? फोर्थ इक्वेशन म्हणा आणि याला रिझन देताना काय द्या? फ्रॉम फोर्थ. दोन्ही पैकी काही चालेल. ओके, आता आला का हा रेशो? हेच दाखवायचं होतं का आपल्याला? ओके, फाईन आहे.
अँगल बायसेक्टर थिअरम व्यवस्थित कळलाय. आता अँगल बायसेक्टर थिअरमचा कॉन्व्हर्स काय असेल? आता बघा याच्यात काय दिलंय गिवन मध्ये, तो अँगल बायसेक्टर आहे तर रेशो इक्वल आहे, बरोबर. आता याचा कॉन्व्हर्स काय तयार होईल की जर रेशो इक्वल असला तर तो काय असणार आहे? अँगल बायसेक्टर असेल, बरोबर. सो आता कॉन्व्हर्स बघूयात आपण कसा होतो तयार. सो आता अँगल बायसेक्टर थिअरमचा कॉन्व्हर्स. सो कॉन्व्हर्स मध्ये पण काय असणार आहे? एक ट्रायंगल असणार. फक्त आता तो अँगल बायसेक्टर देतील का? नाही देणार. ते काय करतील? एक रे घेतील फक्त इथं, ठीक आहे. मग आता याला नावं दिली ABC आणि इथं दिलं D. आता तुम्हाला इफ पार्ट मध्ये काय असेल? इफ this ray divides the sides in the remaining sides in the ratio of remaining sides, म्हणजेच काय? BD upon DC is equal to AB upon AC. हे तुम्हाला दिलेलं असेल की तो रेशो इक्वल आहे. जर रेशो इक्वल असला तर मग तो रे काय असणार आहे? अँगल बायसेक्टर असणार आहे. सो देन रे AD is a bisector of angle BAC. ओके. सो कॉन्व्हर्स आणि थिअरम यातला फरक कळतोय का? थिअरम मध्ये काय दिलेलं असतं की तो बायसेक्टर आहे आणि मग टू प्रूव्ह काय करायचं असतं? रेशो इक्वल आहे. कॉन्व्हर्स मध्ये उलटा असणार आहे, रेशो इक्वल असणार आहे आणि प्रूव्ह काय करायचं असणार आहे? AD इज अ बायसेक्टर. सो याचा प्रूफ फार काही इम्पॉर्टंट नाहीये, पण एक्झाम्पल साठी परत एकदा हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. काही काही ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम असतात. प्रूव्ह दॅट दिस इज अँगल बायसेक्टर. सो अँगल बायसेक्टर प्रूव्ह करायचा म्हणजे रेशो प्रूव्ह करायचा. हे सगळं आपण ज्यावेळी एक्झाम्पल बघणार त्यावेळी आपण ते डिटेलमध्ये बघूया. ओके. सो कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम कळलाय, ठीक आहे. मग आता याच्यातलाच आणखी एक छोटासा पार्ट आहे की बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचीच करोलरी आहे. म्हणजे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वरनच एक छोटा थिअरम आपण लगेच प्रूव्ह करतो. तो थिअरम आहे, त्याचं प्रूफ फार इम्पॉर्टंट नाहीये, पण ती प्रॉपर्टी फार महत्वाची आहे कारण त्याच्यावर एक तरी प्रॉब्लेम शुअर असतो. ते म्हणजे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ठीक आहे. तर मग आता बघूयात ती प्रॉपर्टी काय आहे. सो टायटल मध्येच दिलंय बघा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे याच्यात किती पॅरलल लाईन्सची गरज असणार आहे? आपल्याला 3 पॅरलल लाईन्सची गरज असणार आहे. आता ऍक्च्युली पॅरलल लाईन म्हणलं की आपल्याला ट्रान्सव्हर्सल आठवते. आता याच्यात एक ट्रान्सव्हर्सल न घेता आपण किती घेणार आहे? 2 ट्रान्सव्हर्सल घेणार. ओके. सो इकडे एक ट्रान्सव्हर्सल घेणार आणि इकडे एक ट्रान्सव्हर्सल घेणार. या कशाही असेल तरी चालतील, या काही ट्रान्सव्हर्सल पॅरलल असण्याची गरज नाही. ओके. सो या लाईन झाल्या ट्रान्सव्हर्सल. मी आता इथं नावं देऊन घेतो की जर असं आलं की 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि 2 ट्रान्सव्हर्सल आहेत तर कोणते रेशो इक्वल असतात? ओके. तर मग रेशो कोणता इक्वल असतो बघा, इकडं AB अपॉन BC इज इक्वल टू इकडे AB अपॉन BC हा रेशो कुणाशी इक्वल असणार आहे? DE अपॉन EF. ओके. समजायला अतिशय सोपं आहे हे. 3 पॅरलल लाईन्स असतील, 2 ट्रान्सव्हर्सल असतील, हा रेशो इज इक्वल टू हा रेशो. ओके. सो याच्यात पण हे असण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? या 3 लाईन्स काय पाहिजेत? कंपल्सरी पॅरलल हव्या. ओके. त्याचा प्रूफ नाही पण एक्झाम्पल शुअर पडतं, त्यामुळं ही प्रॉपर्टी पण महत्वाची आहे. हिला म्हटलं जातं प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ओके. तर मग आता आपलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम झालंय, अँगल बायसेक्टर थिअरम झालंय आणि त्या दोघांचे कॉन्व्हर्स झाले आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आहे. आता याच्यावर जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.2, तो आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहणार आहोत. ओके.